तुम्हाला माहीत आहे का, ही एक अशी कथा आहे जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश एका स्त्रीच्या घरी बाळ बनून आले होते आणि त्या घटनेतून जन्म झाला एका महान देवाचा, ज्याला आपण म्हणतो दत्तात्रेय. ही कथा फक्त गोष्ट नाही, तर आयुष्य बदलणारा सत्य आहे. अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही पतिव्रता होती. पतिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश याकडे जाऊन म्हणाले, तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल, म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू. हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, एवढी काय मोठी पतिव्रता, ती सती आहे का नाही ते आपण पाहू. एकदा अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथीच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनुसयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी गेले आहेत, ते येईपर्यंत थांबा. तेव्हा त्रिमूर्ती अनुसयाला म्हणाले, ऋषींना परत यायला खूप वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले आहे, म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत. मग अनुसयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस. त्यावर अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे. माझ्या पतीचे तपफळ मला तारील. असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन, तुम्ही आनंदाने भोजन करा. मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पाहते तो अतिथीच्या जागी रडणारी 3 लहान बाळे. त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करविले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्री ऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. ती म्हणाली, स्वामीन देवेन दत्त. याचा अर्थ असा आहे, हे स्वामी, देवाने दिलेली मुले. यावरून अत्रीने त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन वर मागा असे म्हणाले. अत्री आणि अनुसयेने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपात अनिष्ट शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या अनिष्ट शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि सत्य याची शक्ती खूप मोठी असते आणि बुद्धीने कोणतीही कठीण परिस्थिती जिंकता येते. जर तुम्हाला अशीच भक्तिपूर्ण कविता आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबर करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण मी रोज अशाच नवीन कथा घेऊन येते. जय गुरुदेव दत्त.